नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला। सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी यावेळी चांगली चिरफाड केली आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते। कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये। आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे एका कोंबडीच्या, एका किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत आणि कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला। सरकारने जाहीर केलेलं 31,000 कोटींचं पॅकेज फसवं असून प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत जाहीर केली। 100 रुपयात कोंबडी मिळते का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये। आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे। मुंबईमध्ये तर 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या, एका किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता। अंडी कोण उभवणार? सरकार। मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची। एका गायीसाठी 37,000 रुपये। मला तुम्ही सांगा, 37,000मध्ये दुभती गाय मिळते का? किमान किती खर्च येतो? 1 लाख रुपये। म्हणजे आम्ही हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते। कैलास, तुम्ही जे बोललात, राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं। राजा उदार झाल्याने हातात काय दिलं? या टरबूज। ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे। हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरेंना आसूड देण्यात आला। त्यावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले। उंबरठा न ओलांडणारे हसत हसत हंबरडा फोडतायत। उद्धव ठाकरेंनी स्वतःलाच आसूड मारून घ्यायला हवा होता, असा निशाणा शिंदेंनी साधलाय। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरठाही न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला। चेहऱ्यावर हास्य होतं आणि हातामध्ये काय आसूड होता। त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या, मुंबईमध्ये, कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅगमध्ये, आपल्या कुठल्या मिठी नदीमध्ये, त्याच रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतःच आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं। त्यासाठी मला वाटतं आसूड आणला असेल। आसूड अन्यायाविरुद्ध होता। मी मागेच बोलले की गद्दाराला मी उत्तरच देत नाही, त्याच्यामुळे तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 18,500ची मदत जाहीर केली। तसंच खरडून गेलेल्या शेतीसाठी रोख 47,000 आणि 3 लाख रुपये नरेगातून देण्यात येणार आहेत। त्या 3 लाखातून दिवाळी आधी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाका, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय। मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख। मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच। आहे बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच। आतापर्यंत राज्यातल्या इतिहासातली सर्वात मोठं मदतीचं पॅकेज जाहीर केल्याचा दावा सरकारने केला। मात्र नुकसानीच्या तुलनेत मदत तोकडी असून हेक्टरी 50,000 आणि कर्जमाफी या 2 मागण्यांवरून सरकारला घेरलं जातंय। दिनेश दुखंडे, निवृत्ती बाबर आणि संजय सरोदेसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।